नमस्कार प्रेक्षकाहो. जीवनातील संघर्ष आणि दुःख कधी कधी आपल्या श्रद्धेच्या मुळांनाच हादरा देतात. परंपरागत भक्ती साधना, गुरूंचे आदेश आणि शास्त्रवचने पाळूनही जर संकटांचा डोंगर उभा राहिला तर मनात एकच प्रश्न उभा राहतो, खरे सुख आणि समाधान नेमके कुठे आहे? प्रेक्षकाहो, ही कथा आहे सुधाकर कोंडीबा भोकरे यांची, फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद येथील एका साधकाची, ज्यांनी परंपरागत मार्गावर चालत जीवनाच्या प्रत्येक वळणावर गुरूंनाच देव म्हणून मानले, परंतु त्यांचे दुःख काही संपले नाही. प्रेक्षकाहो, परिस्थिती एवढी बिकट होती की त्यांच्या श्रद्धेने मानलेल्या गुरूंचीही अवस्था इतकी खराब झाली की ते स्वतःच सांगू लागले, माझ्या व्याधीवर खरा उपाय करणारा संत शोधून द्या. या क्षणाने सुधाकरजींच्या जीवनात एक नव्या प्रवासाची सुरुवात झाली. प्रेक्षकाहो, पण हे खरे संत कोण होते आणि त्यांच्या कृपेने सुधाकरजींचे जीवन कसे बदलले? त्यांच्या परिवाराने कशी अनुभवली सुखशांती? कसं उमजलं आरोग्याचे गुपित? चला जाणून घेऊया त्यांच्या जीवनाचा हा विलक्षण बदल. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? माझं नाव सुधाकर कोंडीबा भोकरे, मुक्काम पोस्ट फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय मी आता सध्या प्रायव्हेट गाडीवर ड्रायव्हर करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 13 मे 2013 मध्ये गुरुजींनी माझ्यावर दया केली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? बंदी झोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये येण्याआधी आमचे संत हरिभक्तपरायण एकनाथ महाराज फुलंब्री इथले गुरु होते. त्यांचे 1983 ते 2013 पर्यंत मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती साधना केली. विविध प्रकारची भक्ती साधना अशी की नवनाथ पारायण वाचणे, गुरुचरित्राचं पारायण वाचणे. त्यांना मी दत्ताचा अवतार समजत होतो आणि त्यांनी जे सांगितली त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला होता. त्या मंत्राचा जाप करणे, त्याच्यानंतर बीज मंत्र म्हणून ओम सोम हंस ज्योतिर्मय अहम ब्रह्मास्मी हा आम्हाला बीज मंत्र दिला होता, त्याचासुद्धा जाप करणे. परंतु त्या भक्तीमध्ये इतकं लीन असायचो की मला ते दत्ताचा अवतार समजून मी त्यांना खूप मानायचो. त्यांचे पाय धुवूनसुद्धा पाणी प्यायचो. आणि त्यांनी सांगितलं होतं, एक दिवस कीर्तनामध्ये, कीर्तनसुद्धा करायचे ते, तर कीर्तनामध्ये सांगितलं होतं की गुरुहून देव मोठा, जायास वाटे तो करंटा. म्हणून मी त्यांना सर्वस्व गुरु आणि देव हे सगळं मानून मी त्यांचीच भक्ती करायचो. त्यांनी सांगितलेले, त्यांनी नवनाथ पारायण करा सांगितलं ते करायचं, गुरुचरित्राचं पारायण वाचायला सांगितलं ते वाचायचो, सप्तशतीचं हवन वगैरे करायचे ते. तर त्यांना म्हणजे त्यांनी जे सांगितलं की आपल्याला असं करायचं, तर तसं आम्ही भक्ती साधना करत होतो. सगळे अगदी घरातले सगळे त्यांचे सहकुटुंब आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भक्ती साधना करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही हरिभक्त पारायण संत एकनाथ महाराजांची भक्ती करत होतात, तर असं असताना तुम्ही मनोभावाने त्यांची भक्ती करत होतात. त्यांचे जी त्यांनी भक्ती साधना दिली होती ती तुम्ही मनाने, तनाने, धनाने पूर्णपणे करत होतात. तर तुम्हाला असं का जाणवलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यावी? सर, त्यांची दुर्गती झाली शेवटी, हे मला म्हणजे खूप मानसिक दुःख झालं की 2 वर्षापर्यंत ते खूप आजाराने पीडित होते. शेवटी 6 महिने त्यांना इतका त्रास झाला की त्यांचे आप्तेष्टसुद्धा त्यांच्या जवळ यायचे नाही. आणि म्हणजे मला ते जवळचं मानून पूर्णपणे ते म्हणायचे की तू माझी सेवा कर, मला बाकी कोणाकडे माझं हे होत नाही आहे की मी त्यांच्याकडून सेवा घेऊ किंवा त्यांना काही हे करू. आणि म्हणजे नाविलाजानं ते त्यांचे जे इतका त्रास होता त्यांना की त्यांच्या अगदी विष्ठेतून म्हणजे त्या आतडी बाहेर पडायची. आणि त्याचं म्हणजे मलाच ती सेवा मी पूर्णपणे तन्मन धनाने गुरुची सेवा समजून मी ती करत होतो. आणि त्यांचं दुर्गती पाहून
मला ते म्हणायचे की तू काय कर, मला चांगल्या संताकडे घेऊन चाल. म्हणजे जे चांगले संत असतील त्यांच्या भक्ती साधनेनं माझा आजार हा बरा होईल, बाकी इतर डॉक्टर किंवा कोणी काहीही करू शकणार नाही. तर मग मी त्याच्यासाठी आणि त्यांचे परिवारसुद्धा खूप प्रयत्न करत होतो. आम्ही नाशिकचे जे फरशीवाले बाबा होते त्यांच्याकडे पण घेऊन गेलो, त्यांची औषधी घेतली. त्याच्यानंतर स्वामी समर्थाचे मोरे दादा आहे त्यांच्याकडं गेलो, तिथं पण त्यांना नेलं होतं. तिथली भक्ती त्यांनी केली, परंतु त्यांना कुठलाही त्याचा लाभ झाला नाही. उलट आणखी त्याचा शारीरिक आजार वाढतच गेला आणि एक दिवस त्यांचा मृत्यू झाला. तर याच्यामुळं काय झालं की मला मानसिक धक्का खूप बसला. ते तर गेलेच, आणि मग मी म्हणजे त्यांना सर्वस्व मानत असताना ते जर हरून गेले, परंतु ते काय करत होते आधी सांगताना की चांगल्या संताकडे घेऊन चाल. मला त्या चांगल्या संताचं सतत म्हणजे ही ओढ राहायची की कुठंतरी चांगला पूर्ण संत असेल. आणि मग मी त्या शोधातच तीर्थयात्रेला जाणं, जसं बद्रीनाथ, केदारनाथ, त्याच्यानंतर गंगासागर, इकडं साधू संतांचे असं शोध घेत होतो. परंतु एक दिवस असंच अचानक आमच्या पाहुण्याकडे गेलो आणि तिथं मला ज्ञानगंगा दिसली. ज्ञानगंगा दिसल्यानंतर काय झालं की बुवा ते गणपतीला गेले होते, राजूरच्या गणपतीला. तिथं त्यांना ते पुस्तक मिळालं होतं, त्यांनी ते विकत आणलं आणि तिथं ठेवलं. ते मी म्हटलं त्यांना, राजूरून आले देवाकडून, तर काही आणलं असेल तुम्ही प्रसाद वगैरे काय? तर ते म्हणे बाबा हे पुस्तक मिळालं म्हणे आम्हाला तिथं. ते मी बघितलं. ते तर बघितल्यानंतर त्याच्यात प्रश्न होता की ब्रह्म विष्णू महेश यांचे माता पिता कोण? आपण इतकी भक्ती साधना करतो तरी इतकं आपण दुःखी का आहोत असे? आणि पूर्ण परमात्मा कोण आहे, त्याची काय ओळख आहे? हे प्रश्न पाहिल्यानंतर मला एकदम माझेच प्रश्न सगळे म्हणजे असं वाटलं की हे माझ्यासाठीच पुस्तक आलेलं आहे. आणि मग मला त्या पुस्तकाचा मोह म्हणजे खूप झाला. आणि मग मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला हे पुस्तक 2 दिवस तरी वाचण्यासाठी द्या. ते म्हणे आम्ही आत्ताच आणलं, अजून उघडूनही बघितलं नाही, आणि तुम्ही लगेच पुस्तक कसं मागता म्हणे, प्रसाद घ्या हे घ्या. मी म्हटलं मला ते प्रसाद वगैरे काही नको, परंतु हे पुस्तक द्या. तर त्यांना मी परत रिक्वेस्ट केली. मग ते म्हणजे तुम्ही एवढं म्हणतात, पण 2 दिवसात आम्हाला परत आणून द्या. मग मी ते पुस्तक घेऊन गेलो. 2 दिवस पण ते एक तर म्हणजे मी ड्रायव्हरकीचं व्यवस्था करत होतो तेव्हा एकनिष्ठ ते मी 2 दिवस सुट्टी घेऊन ते पुस्तक वाचलं. आणि मला इतका म्हणजे आनंद झाला की मला आता सत्य मार्ग मिळाला, मोक्षाचा मार्ग मिळाला. आणि जे माझे गुरु तळमळ करीत होते की आपल्याला चांगल्या संताची म्हणजे ओळख झाली पाहिजे आणि चांगल्या संताकडे गेल्यानंतर आपले दुःख पूर्ण निवारण होतात, ते मला तिथं खात्री झाली. आणि मग मी त्या पुस्तकाच्या अनुषंगाने असेच म्हणजे बाकीचे अजून इतर महाराजांचे TV चॅनलवर कार्यक्रम बघायचो, की जसं भागवत कथा आहे, रामायण कथा आहे, चालायच्यात इतर महाराजांचे. तसंच एक दिवस असं सहज अशा चाळत TV चॅनल चालवत असताना की साधना चॅनल लागलं. आणि साधना चॅनलवर सद्गुरू बंदीछोड रामपालजी महाराजांचा सत्संग सुरू झाला. मला इतका आनंद झाला की हे पुस्तकातले महाराजच का, असं हे पाहून मला म्हणजे संभ्रम झाला की हे पुस्तकातले महाराज हे TV वर कशाला येतील. परंतु असा योगा म्हणजे मला माझ्या खुशीला ठाव ठिकाणं राहिलं नाही की पुस्तकातले जर महाराज आहे, तर मी म्हणजे अगदी सत्संग तन्मन धनाने ते ऐकायचो. ड्युटीवर गेलो आणि 7:40ला तो सत्संग सुरू व्हायचा साधना चॅनलवरचा. मी 7:40च्या आतच घरी येण्याचा खूप प्रयत्न करायचो आटोकाट. आणि एखाद्या वेळेस जर समजा काही निमित्तानं उशीर झाला तर मी घरच्यांना सांगायचो की तुम्ही सत्संग ऐका आणि जे काय सांगतील गुरुजी ते मला सांगा. असं इतकी माझी ओढ वाढली होती. असं करत करत संत रामपालजी महाराजांकडे जाण्याची ओढ वाढली. आणि 13 मे 2013ला आम्ही आश्रमात पोहोचलो. ते मालिकचीच लीला आहे, कसं कसं मालिकनं खेचलं. आणि त्या दिवशी मला संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा मिळाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही
सुरुवातीला ज्ञानगंगा पुस्तक वाचलं, त्याच्यानंतर संत रामपालजी महाराजांचे जे टी व्ही चॅनलवर सत्संग येतात ते सत्संग तुम्ही ऐकले आणि ते ज्ञान तुम्हाला कळालं. त्यानुसार तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतली. तर या भक्ती करत असताना आपल्याला व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ प्राप्त झाला का? सर, खूप लाभ झाला. बंदेश्वर सद्गुरू रामपालजी महाराजांनी अशी दया केली की आमची सुख शांती ज्याला म्हणतात ती पूर्ण हरवलेली होती. कुठल्याही प्रकारचं म्हणजे घरात काहीच हे नव्हतं. इतकी भक्ती साधना माझ्याही सुद्धा समर्पकपणे आम्ही सगळे घरातले परिवार पहिल्या गुरुचे समर्पक भक्त असून सुद्धा माझ्या आईला कॅन्सर झाला. तो कॅन्सरानं ती वारली आणि तेव्हापासून तर मग आणखीनच म्हणजे संताची ओढ होती. तर त्या निमित्तानं म्हणजे हे संत रामपालजी महाराज भेटल्यानंतर इतका आनंद झाला की म्हणजे जे दुःखाचे जे झळ होती ती अगदी एकदम सुखात रूपांतर झालं तिचं. आणि म्हणजे इतकं समाधानी आहोत आम्ही की तिथं संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर माझ्या मिसेसचं नेहमी दवाखाना चालायचा, तिचं पोट नेहमी दुखायचं. तिथं गेल्यानंतर आम्ही तिला नामदीक्षा घेतली. तिने 2 दिवस तिला खूप आश्रमात त्रास झाला, पर ती म्हणायची की मला घरी घेऊन चाल, इथं कशाला आणले. परंतु योग असा 3ऱ्या दिवशी जे काय त्रास होता तिचा समूळ नष्ट होऊन गेला आणि आजपर्यंत तिला कुठल्याही दवाखान्याचं म्हणजे इतका मोठा खर्च आम्हाला करावा लागला नाही. आणि ते झाल्यानंतर माझे ॲक्सिडेंट झाला होता. आजी गुडघ्याचे 2 ऑपरेशन सांगितले होते, परंतु संत रामपालजी महाराजांकडे गेल्यामुळं की मला ते ध्यानही येत नाही आता की माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि माझा गुडघा दुखतो काय. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शिड्या चढायचं नाही डॉक्टरांनी की आणि ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला कुबडीशिवाय चालता येणार नाही असं सांगितलं होतं. पण संत रामपालजी महाराजांची अशी दया झाली की माझा दोन्ही पाय चांगले आहेत आणि माझं म्हणजे मी गाडी चालवतो तरी मला काही त्रास होत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी नामदीक्षा आपण घेतली, त्या नामदीक्षेमुळे, त्या नामस्मरणामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. आपल्या जी जीवनसंगिनी आहे तिचा जो त्रास होता तो बरा झाला. त्याचप्रमाणे आपल्याला जो गुडघ्याचा आजार होता तो पण बरा झाला. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? सर्व मानस समाजाला संदेश तर नाही देऊ शकत, पण प्रार्थना करतो जरूर की आपल्याला काहीही त्रास असो किंवा काही समस्या असो तर संत रामपालजी महाराजांकडे या आणि गुरुदीक्षा नामदीक्षा घेऊन त्यांनी सांगितलेल्या नियमात राहून भक्ती साधना करा. आपल्याला पूर्णपणे लाभ तर होईलच होईल, पण मोक्षाचा मार्ग सहज आणि सुलभ मोकळा होऊन जाईल. सर, जर कोण्या साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती साधक किंवा ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, हे खूप सोपं आहे. जे अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे आता सत्संग चालू असतात, त्याच्यावर खाली नंबर चालतात, नंबर दिलेले असतात. त्या नंबरवर संपर्क करून नामदान केंद्र सगळीकडं संत रामपालजी महाराजांनी ओपन केलेले आहेत आणि तिथून आपल्याला तो सहजपणे नामदीक्षा घेऊन आपल्याला भक्ती साधना करता येते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहेत. तर जर एखाद्या व्यक्तीला नामदान घ्यायचं असेल तर त्या नामदानासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? सर, खूप चांगला प्रश्न विचारला सर. सर, निशुल्क सेवा आहे सर. पूर्ण इथं दिलेले जे नामदान आहे पूर्णपणे निशुल्क असतं. इथं कुठंही तुम्हाला 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाही येत. पुन्हा जे भक्ती साधण्यासाठी जे साधनं लागतात, जसं फोटो आहे, पुस्तक आहे आणि अजून काही प्रसाद वगैरे, ते पूर्णपणे निशुल्क आपल्याला मिळतं सर तिथं. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952.
अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.